पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज, सद्गुरु दादा महाराज की जय। घरदार ओखटे त्यजू म्हणशी तरी शरीराय वडे जाड। माय बाप ओखटी त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचे कोड। बंधू सखे त्यजू म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड। बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी आशा तृष्णा मायेचे बंडरया। त्यजिले ते काय कासया म्हणजे सांग पामज पाशी आईसे। जया भेणे तुझासी वनांतरा ते तव तुझशी सरिसेरया। त्यजिले ते काय कासया म्हणे प्रेमज पाशी आई। स्त्री ओखटी त्यजू म्हणशी तरी कल्पने एवढी भोगती। पुत्र अपत्य त्यजू म्हणशी तरी इंद्रियासी नाही निवृत्ती। सकळ गणगोत त्यजू म्हणशी तरी अष्टधा प्रकृती। अवघेची त्यजू म्हणसी तरी मना नाही निज शांतिरया। अवघेची तुझ जवळी दुमदुमीत असता वरी वरी मुंडसी का करिसी विटंबना। सहजे संतोष असोनी जैसा तैसा परितो सद्गुरु पाविजे खुणा। आपुले आश्रमी स्वधर्मासता सर्वत्रे कुची जाणा। बाप रखुमाधुर विठ्ठलू इतुक्यासाठी नेईले वैकुंठ भुवना रे। पुंडलिकावरती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या अभंगवाणीमधून अभंग विचार सांगत आहेत। ज्या विचाराला दुसरा विचार असू शकत नाही। अरे का ज्ञानेश्वर महाराजांना जनाबाई उपमा जेव्हा देते तेव्हा ती असं म्हणत नाही विचारांचा सागर, ती म्हणते विवेक सागर। विचारांची परिपूर्तता म्हणजे विवेक। आता याच्या पुढे काही विचार करण्याची अवस्था नाही। तसं या ठिकाणी जो आजचा तिसरा दिवस तोच अभंग चालू आहे। खऱ्या त्यागाचं वर्म कशात आहे आणि ते न कळल्यामुळे कोणी घर सोडतो, कोणी दार सोडतो, कोणी बायको सोडतो, कोणी मुलं सोडतो। आणि हे सोडणं आणि धरणं एवढाच का परमार्थ, याच्याबद्दल ज्ञानोबा राया आणि तुम्हा मला मार्गदर्शन करत आहेत। मार्ग अनेक आहेत नेहमी सांगत असतो मी, पण फक्त मार्गांचं प्रदर्शन आहे। श्रीहरीचं दर्शन देणारा मार्ग थोडे आहेत। परमार्थाकरता कोणता वेश धारण करावा लागत नाही आणि अवेशाची सुद्धा आवश्यकता नसते। फक्त एकनिष्ठ उपासना केली तर उपजे तत्व आहे ते तुझ्या जवळच आहे हे कळतं आणि उपासना फलद्रूप होते। म्हणून महाराज या ठिकाणी वरचा नुसतं वाचतो, घरदार ओखटे तेजू म्हणशी तरी शरीरा एवढे जाड। घर नको म्हणशील, दार नको म्हणशील, पण शरीर टाकता येईल नाही हे सांगितलंय 2 दिवस। बंधू नको म्हणशील, अजून कोणी नको म्हणशील तर काम क्रोध मद मत्सर अवघड आहेत। माय बाप नको म्हणशील तर अहंकार आहे। बहिणी पाठीच्या त्यजू म्हणशी तरी आशा तृष्णा मायेचे बंडरया। म्हणजे बहीण नको, बायको नको, अमको नको, तमको नको, तरी पण तुझ्यामध्ये आशा आहे। ती काही टाकता येते का? नाही, शेवटपर्यंत संपू शकत नाही आशा। आता पुढे बघू आजपासून। त्यजिले ते काय कासया म्हणपा मजपा अशी ऐसे। जेणे भेणे तू जाशी वनांतरा ते तव तुझशी सरसेरया। ज्या भीतीने तू वनामध्ये जातोस, ज्या भीतीने त्याग केला असं तुला वाटतं आणि लोकांना सुद्धा वाटतं, तो वनामध्ये जे त्यागलंस ते तुझ्या अगोदर जाऊन बसलंय।
बोलता बोलता एक दृष्टांत आठवला. जसं काही काही मांजरं येतात जातात आणि कंटाळा येतो आपल्याला दारात येताना. आपण काय करतो, त्याला लांब नेऊन सोडतो. पण घरी परत आल्यानंतर कळतं आपल्या अगोदर ते येऊन दारात बसले. काय गंमत आहे. अरे ज्यावेळेला एवढ्या लांब नेऊन सोडलं ते आपल्या अगोदर हजर. तसं जे सोडून तुम्ही वनात गेला, बायका मुलं सोडली म्हणजे काय, सोडला असं नव्हे. त्यजिले ते काय कासया म्हणिपे मजपाश याईसे, जेणे भेणे तू जाशी वनांतरा, तेत्व तू जशी सरसे रया.